यवतमाळ जिल्हा हा शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्हा म्हणून ओळखला जातो। याच यवतमाळ जिल्ह्यातील शेतकरी नापिकी आणि कर्जबाजारीपणामुळे संकटात सापडले आहेत। या खरीप हंगामात शेतकऱ्यांकडे पेरणी करण्यासाठी पैसे नाहीत, त्यामुळे शेती पडीक होण्याचा धोका निर्माण झाला। परंतु आता शेतकऱ्यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची साथ मिळाली असून आज एकाच दिवशी 3 एकर शेती असलेल्या 250 शेतकऱ्यांना पेरणीसाठी कापूस आणि तुरीचे बियाणे देण्यात आलं। या हंगामात 750 शेतकऱ्यांना बियाणे वाटप करण्याचा मनसेचा मानस आहे। मागील 10 वर्षांपासून हा उपक्रम राबवण्यात येत असून शेतकऱ्यांना दिलासा मिळाला। महाराष्ट्र निर्माण सेना जिल्हा यवतमाळच्या वतीने गेल्या 15 वर्षापासून अल्पभूधारक आणि आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबासाठी मनसे दरवर्षी प्रति 3 एकराचं बियाणं या ठिकाणी वाटप करत असते। त्यामध्ये कॉटन आणि तूर हे प्रमुख उत्पादनं जे शेतकऱ्यांचं विदर्भातलं आहे त्याची मदत मनसे हे सर्व शेतकऱ्यांना करत असते। मनसेच्या वतीने हा उपक्रम राबवत असताना जे खरे गरजवंत शेतकरी आहे त्यांची निवड करून जवळपास 500 ते 1000 शेतकरी दरवर्षी मनसे या प्रकारची मदत हे प्रत्येक शेतकऱ्यांना करते।